असं आहे की मला एक कळत नाही, जे आमचे मित्र आहे, मला एक कळत नाही की मी मगाशी प्रश्न विचारला की सर्वेक्षणामध्ये जे काही समाधान म्हणून दाखवलेलं आहे, मी परत एकदा विचारतो, कुठल्या प्रश्नावर या सरकारने ठोस निर्णय घेतला? बघा, पक्ष चालवणं, सरकार चालवणे आणि आता लोकशाही राहिलेली नाही. म्हणजे मागाशी बोलले विरोधी पक्षाला न्याय दिला पाहिजे. विरोधी पक्ष नेता तुम्ही बनवत नाही, विरोधी पक्षाचा आवाजच दिला नाही जात नाही, त्याला निधी दिला जात नाही. अनेक योजना आहेत, पण त्याच्यावर मी बोलत नाही आज, कारण वर्ष झालेलं आहे. वर्षभरामध्ये सामान्य जनतेसाठी काय, हा प्रश्न जो येतो, मला 4 प्रश्नाच्या संदर्भातून आजही प्रश्न पडलेला आहे. वर्षभरामध्ये अतिवृष्टी झाली, वर्षामध्ये असलेल्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण वगैरे ह्याचा वाद निर्माण झाला. वर्षभरामध्ये या ठिकाणच्या असलेल्या बेरोजगारीचा मगाशी उल्लेख केला गेला, बेरोजगारीचे प्रश्न सुटला. पण मला आश्चर्य वाटलं की बेरोजगारी प्रश्न उठला. मला केंद्र सरकारच्या परवाच्या असलेल्या निकषामध्ये ज्या पद्धतीने केंद्रीय कायदा मंजूर झाला, म्हणजे वेठबिगारीच्या संदर्भातली भूमिका आहे, त्याने अधिकार सगळे उद्योगपतींना दिले, अशी जी भूमिका झाली आहे, या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये वर्षभरामध्ये सरकारच्या माध्यमातून स्वतःच्या कुरघोडीमध्ये हे सरकार अडकलं, एकमेकांच्या स्पर्धा चढावडीमध्ये या ठिकाणी हे सरकार अडकलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि मला वाटतं की वर्षभरातल्या या सरकारने कुठलं काम केलं तर 9.5 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलं. बरं, त्यातमध्ये शेतकऱ्यांना फायदा. बरं, मगाशी सांगतात आपण इन्फ्रास्ट्रक्चर. मी प्रवीण भाऊंना एवढंच सांगतो, उद्याच्या अधिवेशनामध्ये आपण चर्चा करूया, याच्यावर सविस्तर चर्चा होऊन द्या. चर्चेला उत्तर मंत्र्यांनी दिले तर. नक्कीच. आणि मला हे कळत नाही की आज आत्महत्या करतायत, आज सगळी कामं ठप्प पडलेली आहेत, कुठलीच कामं होत नाही. आता केंद्रातल्या जलजीवन योजनेमध्ये आजच्या घडीला केंद्र सरकारने सांगितलं तुम्ही एवढ्या योजना मंजूरच का केल्या, आम्ही पैसेच देणार नाही. आता ह्या भीषणतेला आपण कधीतरी मान्य बरोबर आहे करणार का शशिकांतजी, नाही? त्यामुळे